टीबी कोपरे सध्या मी महानगरपालिका के पश्चिमचं जे विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत येणारा हा DN नगरचा परिसर आहे। शशिकांत सावंत मार्ग आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे क्रीडांगण आहे, त्या क्रीडांगणच्या समोरच आहे। आणि तुम्ही पाहू शकता की इथे गेल्या कित्येक दिवसापासून ह्या कचऱ्याचा ढीग लागलेला आहे। इथे कचरा पूर्ण भरलेला आहे। हा रस्ता आहे, हा रस्ता नवीनच, हा शशिकांत सावंत मार्ग नवीनच बनवण्यात आला होता। तो बनवला कशासाठी हेच समजायला तयार नाही। ह्या कचऱ्याचा बुरुज लावून ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे आणि हा कचरा का उचलला गेला नाही आणि महानगरपालिकेचं त्याकडे लक्ष का नाही। इथल्या स्थानिक रहिवासी, आजूबाजूला सर्व राहणारे हे स्थानिक रहिवासी आहेत, ह्या परिसरामध्ये राहणारी लोक आहेत। ह्या लोकांना ह्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा इतका त्रास होतोय आणि ह्या त्रासामुळे खरोखरच त्यांच्या आरोग्याला धोका आहे। आणि एका बाजूला दिवाळीचा उत्सव बनवला जातोय ह्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला हे घाणीचं साम्राज्य ह्या ठिकाणी पडलेलं आहे। रस्ता ब्लॉक करून ठेवलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना जायला यायला काही जागाच उरलेली नाही। पाहू शकता सर्वसामान्य जे जनता आहे DN नगरची तीही पाहू शकते। माझं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी असतील, आता नगरसेवक तर आमच्या वार्डमध्ये आहेच नाहीत कारण महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्याच नाहीत, आणि जे लोकप्रतिनिधी आहेत निवडणुकीच्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांच्या दरवाजापर्यंत जात होते आणि मतदार मागत होते। आज ते कुठे झोपा काढतायत? आज त्यांचं दुर्लक्ष ह्याकडे का आहे? हा सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना जाऊन जाब विचारला पाहिजे। 5 दिवसापूर्वी महानगरपालिकेचं जे आपलं के पश्चिम विभाग आहे त्याचं लायसन डिपार्टमेंट आहे, त्या लायसन डिपार्टमेंटच्या करप्ट अधिकाऱ्यांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती ACBने धाड टाकलेली आहे आणि 20,000ची लाच घेताना पकडण्यात आलेलं आहे। हे किती दुर्दैव्य आहे आणि हे लज्जास्पद गोष्ट आहे की अशा प्रकार त्या ठिकाणी 20-20 हजारासाठी तुम्ही लाच घेता, गोरगरिबाला लुटायचं काम करता। आणि ज्या शासनाने, ज्या संविधानाने, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला गोरगरिबांची सेवा करण्याकरिता त्या संविधानिक खुर्चीवर बसवण्याचं काम केलेलं आहे, त्या खुर्चीवर बसून तुम्ही सर्वसामान्य गोरगरिबाला लुटण्याचं काम करता, डल्ला मारताय आणि ज्याच्यासाठी तुमची नियुक्ती केलेली आहे त्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करताय। जनसेवक म्हणून लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे, त्यांचाही ह्याकडे लक्ष नाही। या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि आपले जितके भी लोकप्रतिनिधी असतील त्यांना पहिले आदेश द्यावे। आणि मी असं सांगू इच्छितो, वॉर्ड ऑफिसर जे आहेत के पश्चिम विभागाचे त्यांनी ताबडतोब ह्या सर्व प्रकाराची दखल घ्यावी आणि घन कचरा विभागाचं जे डिपार्टमेंट आहे त्यांना ताबडतोब हा कचरा उचलण्याचे आदेश देण्यात यावे आणि हा रस्ता खुला करून देण्यात यावा। 2 महिन्याने साहेब हा रस्ता बंद आहे। 2 महिन्यापासून हा रस्ता बंद आहे। मग काय झोपा काढतायत का? प्रशासन करताय काय? महानगरपालिका करते काय? लोकप्रतिनिधी काय इकडे लक्ष देत नाही? जिकडे मलिंदा मिळतो तिकडे त्यांचा फक्त लक्ष आहे आणि इथे मलिंदा मिळत नाही। हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न आहे। सर्वसामान्याच्या नागरिकांच्या जर आरोग्याशी तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर कदापि आम्ही खपून घेणार नाही।